अमरावतीमध्ये चिखलदरा नगर परिषदेची निवडणूक थांबणार की होणार? संभ्रम कायम. आरक्षण 75% ओलांडले. आयोगाकडून मार्गदर्शक तत्त्वे नाहीत. यवतमाळ जिल्ह्यातील दिघीत महिलेचा खून, युवकाला अटक. सकाळी 8 वाजताची घटना. लोखंडी पट्टीने केले वार. अकोलामध्ये आरक्षणाची दागदूग संपली. आता तिकिटासाठी संघर्ष. खुल्या जागावर सर्वाधिक चुरस. राजकीय पक्षांची कोंडी. बुलढाणामध्ये नामांकन अर्जाची छाननी झाली. आता बंडोबाची मनधरणी सुरू. पक्षांच्या उमेदवारापुढे बंड शांत करण्याचे आव्हान. माघार घेण्यासाठी 3 दिवस महत्त्वाचे. वाशिममध्ये छाननीत 136 इच्छुक बाद. आता बंडखोर उमेदवारांची मनधरणी. नगरपरिषद नगरपंचायत निवडणूक. अपक्ष उमेदवारीमुळे राजकीय समीकरण बदलण्याचे चिन्ह. अमरावती जिल्ह्यातील दामणगाव रेल्वे येथे 9 दिवस आम्ही काय घेऊन फिरायचे? अपक्षांचा सवाल. निवडणूक चिन्ह नसताना 4 दिवसामध्ये प्रचार करायचा कसा? थंडीचा जोर वाढला. यवतमाळ जिल्हा गारठला. अकोला जिल्ह्यातील बाळापूर पातूर महामार्गावर ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वारांचा मृत्यू. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात रेशन तांदळांचा निकृष्ट दर्जा. ग्राहकांमध्ये नाराजी. ग्राहक त्रस्त. पुरवठा विभागावर रोष व्यक्त. वाशिम जिल्ह्यातील लोणी बुद्रुक येथे महाप्रसादाचे वितरण. सखाराम महाराज पुण्यतिथी. दर्शनासाठी भक्तांची गर्दी. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी बाजार समितीमध्ये मक्यांची विक्रमी आवक. शेतकऱ्यांना सुविधा देण्यावर भर वाढली. यवतमाळ जिल्ह्यातील दारवा येथे उशी तर कुणाला मिळणार कब्बशी. अपक्षांसाठी 194 मुक्त चिन्हे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी चिन्हे जाहीर. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात तिकीट न मिळाल्याने बंडांचा झेंडा. नेत्यांकडून मनधरणी. इतर पक्षात प्रवेश करून काहींनी थोपाटले दंड. काही मात्र बसले शांत. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा तालुक्यात वाघडा शेत शिवरात पट्टेदार वाघ ब्रह्मतीवर. एकलासपूर शेती शिवरात बिबट्यांची दहशत. यवतमाळमध्ये आदिवासी समाज संघटनेच्या वतीने नागरी सत्कार सोहळा संपन्न. अकोलामध्ये ग्रामीण भागात उत्साह मंदावला. शहरात राजकीय वातावरण तापले. ग्रामीण भागात संपर्क वाढवण्यास लागला ब्रेक. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात घाटपुरी नाक्यापर्यंतच्या रस्त्याच्या कामाचं मुहूर्त निघणार कधी? वाहनधारकांचे हाल. रस्त्यावर जागोजागी खड्डे. 2 महिन्यांपूर्वी झाली होती कामाला सुरुवात. वाशिममध्ये उमेदवारांच्या माघारीनंतरच चित्र होणार स्पष्ट. अपक्ष व बंडखोरांना पक्षांचे साकडे. अमरावतीमध्ये तिवसा तालुक्यातील बरडा गावात बिरसा मुंडांचा जयघोष. यवतमाळमध्ये बांबुडगाव तालुक्यातील गारफडकर विद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम साजरा करण्यात आला. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात थंडीची लाट. जनजीवन विस्कळीत. तापमानात सतत घसरण. सर्वत्र धुक्याची चादर. शेकोट्या पेटल्या. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथे खडकपूर्णा परिसरात 5.25 लाखांच्या रेतीचा अवैध साठा जप्त. महसूल विभागाची कारवाई. वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे वेचणीला मिळेना मंजूर. 20 किलोसाठी 200 रुपये मंजुरी. शेतकऱ्यांचे पांढरे सोने शेतातच. मजुरांच्या टंचाईमुळे वेचणी ठप्प. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात भारतीय महाविद्यालयात बिरसा मुंडा जयंती उत्साहात. यवतमाळमध्ये 2776 विद्यार्थ्यांनी दिली महादीप परीक्षा. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची केंद्रांना भेट. अकोला जिल्ह्यातील सारकिन्ही येथे जलवाहिनीच्या वलहला गळती. पाणी रस्त्यावर. दूषित पाणी पुरवठा होण्याची शक्यता. बुलढाणामध्ये 1 लाखाच्या बदलते 5 लाख देण्याचे आमिष. उल्हासनगरच्या युवकाला मलकापुरात लुटले. वाशिम जिल्ह्यातील उंबरडा बाजार येथे तुरीचे पीक बहरले. चांगल्या उत्पादनाची आशा. हिरव्या शेंग्यांच्या विक्रीतून उत्पन्न. अमरावती शहरातील एडिफाय स्कूल येथे आत्मसंरक्षण तंदुरुस्तीसाठी कुडं प्रशिक्षण. रत्नागिरी डेरवन येथे झालेली राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेमध्ये यवतमाळच्या खेळाडूंनी रौप्य पदक प्राप्त केले. अकोला जिल्ह्यातील महान येथे कुठे पेरणीची तर कुठे पिकास पाणी देण्याची घाई. महान परिसरात रब्बी हंगाम जोरात. शेतकरी व्यस्त. बुलढाण्यात लोककवी वामनदादा कर्डक साहित्य संमेलन. स्वागताध्यक्षपदी शेतकरी नेते तुपकर यांची नियुक्ती. वाशिममध्ये कारंजा तालुक्यातील पानगव्हाण गावालगतच्या नाल्यावर कृषी विभाग कारंजा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ग्रामस्थांच्या सहभागातून 17 नोव्हेंबर रोजी वनराई बंधारा बांधकामाचे शेतकरी प्रशिक्षण घेण्यात आले. बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेडा येथे शिंदीत घोरफोडी. 4 लाखांचा ऐवज लपास. ग्रामस्थांमध्ये भीती. श्वान पथक व फॉरेन्सिक पथकाची पाहणी. वाशिम जिल्ह्यात विशेष बालकामगार मुक्ती अभियान मोहिमेत वाशिम शहरात 18 नोव्हेंबरला 2 किशोरवयीन मुलांची सुटका करण्यात आली असून संबंधित 2 आस्थापना मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अमरावतीमध्ये अनुसूचित जमातीची बदनामी थांबवा. अप्रहोच्च धरणे.
यवतमाळ जिल्ह्यातील मंगरुळ येथील गुरुदेव सेवा मंडळाने संत श्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवनी समाधानी दिन निमित्त आठवडी बाजार मारुती देवस्थान येथे विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला. अकोला जिल्ह्यात महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षणाला राज्य निवडणूक आयोगाने अखेर मान्यता दिली. त्यामुळे आता प्रारूप आरक्षणावर हरकती व सूचना मागवण्याची प्रक्रिया सुरू होणार. बुलढाणा जिल्ह्यातील 11 नगरपालिकांमधील नगराध्यक्षपदासह 286 जागांसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार. मात्र याच दिवशी अत्यंत शुभ असा विवाहाचा मुहूर्त असल्याने अनेक कुटुंबे विवाह सोहळ्यामध्ये गुंतणार आहे. वाशिम जिल्ह्यात प्रादेशिक परिवहन कार्यालय RTO विभागातर्फे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विविध प्रकारच्या वाहनांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईत गेल्या 3 महिन्यांमध्ये वाहनांवर रिफ्लेक्टर बसवलेले नसलेल्या 78 वाहनांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला. अमरावती शहरातील पदार प्रेपमध्ये 13 नोव्हेंबर रोजी क्रीडा दिन उत्सव उत्साहात पार पडला. यवतमाळमध्ये मारेगाव तालुक्यातील पहापड येथे मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्याकरिता स्मशानभूमीच नसल्याने संतप्त झालेले पहापड येथील नागरिकांनी वृद्ध महिलेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याकरिता लाकडे भरलेली बैलगाडी ग्रामपंचायत कार्यालयात नेऊन आपला रोष व्यक्त केला. अकोला जिल्ह्यातील पारस येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि तालुका विधी सेवा प्राधिकरण समिती बाळापूर यांच्या संयुक्त विद्यमाने पारस येथील संत गजानन इंग्लिश मीडियम स्कूल येथे चाइल्ड फ्रेंडली लीगल सर्व्हिसेस फॉर चिल्ड्रन या विषयावर कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम पार पडला. बुलढाणा जिल्ह्यातील 11 नगर परिषदांची सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने लोणार नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षक म्हणून वाशिमचे अतिरिक्त जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील यांची नियुक्ती केली असून त्यांनी मंगळवारी दिनांक 18 रोजी लोणार येथे प्रत्यक्ष भेट देऊन निवडणूक प्रक्रियेचे निरीक्षण केले. वाशिममध्ये सध्या शेतकऱ्यांना ताणणारे पीक म्हणून ओळखली जाणारी तूर हीच त्यांच्या आशेच्या शेवटच्या किरण ठरली. मात्र आता या पिकावर किडींचा प्रादुर्भाव दिसू लागल्याने शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली. त्यातच फवारणीचा खर्चही वाढला. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा तालुक्यात अचलपूर नगर परिषद द्वारा संचलित नगर परिषद उच्च माध्यमिक विद्यालय परतवाडा व विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती पथनाट्य जुड्या नगरीत सादर केले. जळगाव येथे सुरू असलेल्या ST कर्मचाऱ्यांच्या आंतरविभागीय क्रिकेट स्पर्धेत यवतमाळ संघाने रायगड संघाचे 2 गडी राखून पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. अकोला जिल्ह्यातील ओकट नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदाकरिता 14 उमेदवारी अर्ज पात्र ठरले तर नगरसेवक पदाचे 218 अर्ज पात्र ठरले आहेत. बुलढाणा जिल्ह्याच्या क्रीडा इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिला जाईल असा पराक्रम भारत विद्यालयाच्या मुलींकडून घडला. नुकत्याच मलकापूर येथे पार पडलेल्या 19 वर्षाखालील मुलींच्या विभागीय लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेत भारत विद्यालयाच्या संघाने अजिंक्यपद पटकावत राज्यस्तरावर झेप घेतली. शहरातून लेदरबॉल क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी करणारा हा पहिल्याच मुलींचा संघ ठरला. वाशिम जिल्ह्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या 2 दिवसात वाशिम, कारंजा, मंगरुळ, पीर, मालेगावात अनपेक्षित राजकीय घडामोडी घडल्याने नवख्या व अपक्ष उमेदवारांसमोर 4 दिवसात प्रचार कसा करायचा हा पेच राहणार आहे. शेवटच्या 6 दिवसात निवडणूक चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचविताना नवख्या अपक्ष उमेदवारांची चांगलीच दमछाक होण्याची चिन्हे दिसत आहे.